ठरलं तर मग मालिकेच्या 13 ऑगस्टच्या भागात सायली बेसनाचे लाडू बनवत असताना तिथे प्रतिमा आलेली असते. परंतु सायली फ्रीजमधून काहीतरी काढण्यासाठी गेलेली असता तिथे प्रतिमा पटकन किचनचा ताबा घेते आणि स्वतःच्या हाताने आता बेसनाचे लाडू बनवायला घेते. तेव्हा सायली तिला पाहून चकितच होते. तर त्यानंतर प्रतिमा सायलीलाही ते लाडू बनवायला सांगते. प्रतिमा अगदी जसं सांगत असते सायली अगदी तसंच करत चाललेली असते. परंतु थोड्या वेळानंतर सायली प्रतिमाच्याच हाती देते आणि बेसनाचे लाडू तिला करायला सांगते. इतक्यातच तिथे कल्पना आणि पूर्णाई आलेले असतात. त्या दोघी जेव्हा प्रतिमाला किचनमध्ये काम करताना पाहतात तेव्हा त्यांना अचानक जुने दिवस आठवतात आणि तिला पाहून त्या खूप खुश असतात. तर दोघेही पटकन आता लपतात आणि प्रतिमाकडे किचनमध्ये पाहत असतात. इतक्यात आता सायलीचं लक्ष पुन्हाईकडे जातं. तेव्हा सायली इशारा करून पुन्हाईला सांगते. तर पुन्हाई सुद्धा आता इशाऱ्याद्वारेच सायलीला तिला काहीच बोलू नको, गप्प राहा असं सांगते. त्यानंतर त्यामध्ये तूप आणि बेदाणे सायलीला घालायला सांगते. इतक्या वर्षानंतर प्रतिमाला पहिल्यांदा किचनमध्ये काम करताना पाहून पूर्णाई कल्पना आता सुखावलेल्या असतात. तर पूर्णाई पटकन आता सायलीला इशारा करून त्यामध्ये साखर घालायची राहिली आहे असं सांगत असते. तर सायली तिथे आता प्रतिमाला सांगते की साखर. तेव्हा प्रतिमा सायलीला थांबायला सांगते. ती पटकन गॅस बंद करते आणि इशाऱ्याद्वारे सांगते की थंड झाल्यानंतर घालूयात. प्रतिमा अगदी तिच्या पद्धतीने लाडू बनवायला घेतलेले असतात. तर त्यानंतर तुपामध्ये बेदाणे टाकून जे बेसन भाजलेलं असतं ते सगळं काही आता सायली आणि प्रतिमा दोघी डायनिंग टेबलकडे घेऊन येतात व कढईतून मोठ्या ताटामध्ये ते सगळं काही काढून घेतात. तर प्रतिमा इशाऱ्याद्वारे परत आता सायलीला साखर घेऊन यायला सांगते. साखर घेऊन आल्यानंतर सायलीला ती किती साखर टाकायची हे सांगत असते. तेव्हा सायली सगळं काही प्रतिमाकडून शिकून घेत असते. कारण पूर्णाईने या आधीसुद्धा प्रतिमाच्या लाडवांचं खूप कौतुक केलेलं असतं. प्रतिमा अगदी वेगळ्या पद्धतीने ते लाडू बनवत असते. सायली तिच्याकडून सगळं काही शिकत असते. तर इकडून लपून कल्पना आणि पूर्णाई दोघेही त्यांच्याकडे पाहत असतात. तर त्यानंतर प्रतिमा सगळं काही करून सवरून ते लाडू बनवायला ते लाडू वळण्यासाठी सायलीकडे देते. तेव्हा सायली कल्पना पूर्णाईकडे पाहते. तर सायलीच्या अचानक लक्षात येतं की हे सगळे लाडू आपण प्रतिमा त्यालाच वळायला सांगूया, कारण पूर्णाईला तिच्या आवडीचे लाडू खूप आवडतात. सायली मुद्दाम आता लाडू वळत असताना तिला जमत नाहीये असं दाखवते. मुद्दाम ती लाडू ती नीट वळतच नसते आणि जेव्हा तो लाडू फुटायचा त्यावेळी सायली तिकडे प्रतिमाकडे पाहते. तेव्हा आता प्रतिमा सांगते की बरं ठीक आहे आणि त्यानंतर प्रतिमा स्वतःच लाडू वळायला घेते. सायलीने हे सगळं मुद्दाम केलं आहे ते कल्पना पूर्णाईच्या लगेच लक्षात आलेलं असतं, कारण सायलीला ते न जमणं शक्यच नाही. सायली किती सुगरण आहे स्वयंपाकामध्ये हे त्यांनाही माहिती असतं. तर प्रतिमा जेव्हा आता स्वतःहून लाडू वळायला घेते तेव्हा पूर्णाई कल्पना मात्र खूप खुश होतात. त्यानंतर प्रतिमा जेव्हा पहिला लाडू तिने वळलेला असतो तेव्हा सायलीकडे ते हसून पाहायला लागते. तर सायली तिला इशाऱ्याद्वारे सांगते की खूप छान आहेत. तर प्रतिमा अगदी भराभरा ते लाडू वळायला लागलेली असते आणि ते पाहून पूर्णाई कल्पना मात्र खूप खुश असतात. या आधी सुद्धा आता सायलीला प्रतिमेच्या स्वयंपाकाबद्दल तिने केलेल्या प्रत्येक पदार्थाबद्दल पूर्णाई कल्पनाने खूप काही सांगितलेलं असतं. परंतु इथे आता सायली मात्र प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असते की प्रतिमा किती सुगरण आहे आणि सगळं किती साजरं संगीत बनवते. सायलीला तिच्याकडून शिकायलाही तितकंच भेटत असतं. लाडू वळत असताना अचानकपणे प्रतिमाचं लक्ष इकडे लपून पाहत असणाऱ्या पूर्णाई कल्पनाकडे गेलेलं असतं. तेव्हा प्रतिमा आता खूप घाबरते आणि त्यानंतर इकडे तिकडे पाहायला लागते. पटकन किचनमध्ये जाते आणि स्वतःचा हात धुते. हात धुवून ती तशीच आता पळत त्यांच्यासमोरून निघून जाते. त्या दोघी सायली तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु प्रतिमा आता खूप घाबरून गेलेली असते आणि ती निघूनही जाते. तर पूर्णाईला आता खूप वाईट वाटायला लागतं. त्यानंतर पूर्णाई सायलीकडे येते. सायलीकडे आल्यानंतर दुखावली गेलेली पूर्णाई सायलीला म्हणते की प्रतिमाला आम्ही तिच्या नजरेसमोर सुद्धा नको आहोत. तेव्हा आता पूर्णाईला किती वाईट वाटलं आहे हे सायलीच्या लगेच लक्षात येतं आणि सायली त्यांची समजूत घालते. ती सांगते की असं काहीच नाही आहे पूर्णाची. अहो, उलट आज सगळ्यात चांगली गोष्ट झाली आहे आपल्यासाठी. आज त्यांनी त्यांच्या पद्धतीने मला लाडू बनवायला शिकवले आहेत. पूर्णाजी, आता मला एक सांगा, हा असा सुवास आपल्या घरात जवळजवळ 20-22 वर्षानंतर पुन्हा दरवळला असेल ना? तेव्हा सायलीचं म्हणणं पूर्णाची कल्पनाला पटतं. त्यानंतर सायली पूर्णाईसमोर लाडू देते आणि तिला सांगते की हा घ्या, तुमच्या मुलीने तुमच्यासाठी बनवलेला लाडू. तर पूर्णाई पटकन आता तू लाडू घेते आणि एक घास खाते. तेव्हा पूर्णाईच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात, कारण 20-22 वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या लेकीच्या हातून त्यांना काहीतरी खायला भेटलेलं असतं आणि
पूर्णाई तिथे आता सायलीला सांगतात की प्रतिमा तिच्या माणसांना विसरली, परंतु तिच्या हाताची चव नाही बदलली. कल्पना तिथे फक्त प्रतिमाचंच नाही तर सायलीचं सुद्धा कौतुक करायला लागते. ती म्हणते की प्रतिमाच्या हातामध्ये खरोखरच जादू आहे आणि अगदी प्रतिमासारखे जेवण सायली तू सुद्धा बनवतेस आणि याच्यावरून तर मला खात्री पटली आहे की आजचा लाडू नक्कीच चांगला झाला असणार आहे. तेव्हा आता पुन्हाही सांगते की झालाय नाही, मुळात लाडू तितके चांगले आहेतच. त्यानंतर सायलीच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि सायली तिथे आता पुन्हाही कल्पनाला एक मस्त आयडिया देते की जेणेकरून प्रतिमा सगळ्या माणसांमध्ये परत वावरायला लागेल आणि तिची स्मृती परत आणण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. तेव्हा आता सायली पुन्हा जी कल्पनाला सांगते की जर प्रतिमा त्याला परत आपल्या सगळ्यांमध्ये घेऊन यायचं असेल ना तर आपल्याकडे एकच गोष्ट आहे. तेव्हा कल्पनाच्या लक्षात येतं आणि कल्पना सायलीला म्हणते की स्वयंपाकघर. तेव्हा आता सायली म्हणते की हो, कारण बघा ना, त्या जेव्हा स्वयंपाक करायला लागल्या तेव्हा त्या तिथे सगळं काही विसरून गेल्या होत्या. जर प्रतिमा त्याची स्मृती परत आणायची असेल तर आपल्याकडे हाच एक मार्ग आहे. आता सायली, पूर्णाई, कल्पना या तिघींचं हे बोलणं लपून प्रियाने ऐकलेलं असतं. जर प्रतिमाला सगळं काही आठवलं तर प्रियासाठी धोक्याचा इशारा असतो. कपटी प्रिया त्या तिघींकडे पाहत मनात विचार करते की तू किती हातपाय मार प्रिया, सायली तू जे जे प्रयत्न करते ना ते सगळे प्रयत्न मी हाणून पाडेल. मी काहीही करू परंतु त्या बाईची स्मृती परत नाही येऊ देणार. तर त्यानंतर सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. तर सायली पटकन आता यादी करायला घेते की ज्या ज्या आता प्रतिमाच्या आवडत्या रेसिपीज असतात की जिच्यामध्ये प्रतिमाचा हात कोणीही धरू शकत नाही आणि तिच्यासारख्या चविष्ट स्वयंपाकही कोणीच करू शकत नाही, असे सगळ्या काही रेसिपीज एक एक करून आता प्रतिमा, सायली तिथे पुन्हाही, कल्पना या दोघींनाही विचारून लिहित असते. तर अचानकपणे तिथे प्रिया आलेली असते. तर त्यानंतर पुन्हाही आता प्रतिमाचं कौतुक करत म्हणायला लागते की सायली तुला माहिती आहे का, अगं पूर्वी ना एकही सण प्रतिमाच्या हातच्या चिंचगुळाच्या आमटीने पारच पडलेला नाहीये. प्रत्येक सणाच्या दिवशी ती हीच आमटी बनवायची. तिथे आता पुन्हाईला सायली सांगते की काय सांगतं पुन्हाई, अहो मला सुद्धा ना चिंचगुळाची आमटी करायला खूप आवडते आणि त्यासोबत जर आळूवाळ्या बनवल्या तर मस्त बेत होतो. तेव्हा आता चकित होऊन कल्पना पुन्हा एकमेकींकडेच पाहायला लागतात. पुन्हा जी आता खूप खुश असते आणि ती सायलीला सांगते की काय सांगते सगळं सायली, अगं ही तर प्रतिमाची स्पेशालिटी आहे आणि तेच बनवायला तुला इतकं आवडतं. त्यानंतर सायली पुढे सगळ्या काही रेसिपीज तिथे वहीमध्ये लिहायला लागते. पुन्हाही, कल्पना, सायली तिघी आता चर्चा करत लिहित असतात. प्रियाला मात्र ते सहनच होत नसतं. कारस्थानी प्रिया तिथे विचार करते की यांचं जे चाललं आहे ना त्यांचे ते हॉटेल ना आता बंदच करावं लागेल आणि प्रियाला आता धोक्याचा इशारा मिळाला आहे म्हटल्यानंतर प्रिया हातपाय तर मारायला लागते. ती जाऊन तिथे विचारते की नक्की काय चाललंय. तेव्हा विमल सांगते की प्रतिमा त्याला जे जे काही आवडतं ना बनवायला ते सगळ्याची यादी करतो आहोत. तर कल्पना तिथे प्रियाला सांगते की अगं प्रतिमा आता एक एक करून स्वयंपाक जर इथे करायला लागली ना तर मला वाटतं की लवकरच तिची स्मृती परत येईल. प्रिया तिथे आता म्हणते की म्हणजे तुम्ही आता माझ्या आईला कामाला लावणार आहात का. तेव्हा तिथे पुन्हा ही कल्पना, सायलीला मात्र धक्काच बसतो आणि तिथे आता कल्पना म्हणते की अगं असं काय करतेस तन्वी, आम्ही तिला कामाला नाही येत लावत, अगं आम्ही तिला करायला सांगतो आहोत कारण त्यामुळे तिची स्मृती परत येऊ शकते. मूर्खासारखं प्रिया तिथे काहीही बडबडायला लागते. ती म्हणते की आता तुम्ही स्मृती परत आणण्याच्या नावाखाली माझ्या आईला असं राबवू नाही शकत. तेव्हा कल्पना, सायली चकित होऊन तिच्याकडेच पाहायला लागतात. तर पुन्हा आता खूप चिडते आणि ती सांगते की तन्वी अगं तू काय बोलतेस ना त्याचं भान ठेव जरा. तेव्हा प्रिया सांगते की सॉरी पूर्णाजी, तुला वाईट वाटला तर मी माफी मागते, परंतु मी माझ्या आईला असं किचन ओट्याकडे राबताना नाही पाहू शकत. तिला सध्या आरामाची गरज आहे. प्रिया आता तिथे कांगावा करायला लागते. ती म्हणते की हे बघा, स्वयंपाक करण्यासाठी इथे सायली तर आहेच आणि सोबत विमलताई सुद्धा आहेत आणि जरी आता घरात कामाला नोकर कमी पडत असतील ना तर मी माझ्या बाबांना सांगून नोकर बोलवते, परंतु माझ्या आईला असं राबवू नका. प्रतिमाची स्मृती परत येणं प्रियासाठी धोक्याचं असतं आणि तेच अडवण्यासाठी प्रियाची ते नाटकं सुरू झालेली असतात. सायली प्रियाला समजावते. ती सांगते की अगं प्रिया, हे स्वयंपाकघर, इथल्या फोडणीचा दरवळ हे सगळं काही प्रतिमा त्याच्या ओळखीचं आहे. आम्ही फक्त ती ओळख परत निर्माण करतो आहोत, बस एवढंच. तेव्हा तिथे प्रिया म्हणायला लागते की सायली, मला चांगलंच माहिती आहे की माझ्या आईला स्वयंपाकघरात राबवण्याची कल्पनासुद्धा तुलाच सुचली असणार आहे. तू हे सगळं मुद्दाम करते आहेस का. तेव्हा तिथे पुन्हा आईला प्रिया म्हणते की आणि पुन्हाची, अगं तू ह्या सायलीच्या पाठीशी का आहेस.
तेव्हा आता पुन्हा उठते आणि सांगते की तन्वी, मी माझ्या प्रतिमाला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं आहे आणि या सगळ्यांमध्ये मी सायलीला फक्त पाठिंबा नाही तर प्रोत्साहनही दिलं आहे आणि माझ्या प्रतिमेसाठी काय अयोग्य काय योग्य आहे हे मी ठरवणार, कारण मी तिची आई आहे. पूर्णाजी आता प्रियाचं तोंडाला लागतच नाही. एकतर आधीच ती तोंडावरती पडलेली असते, त्यानंतर पुन्हाजी तिथे सायलीची मदत करायला लागते आणि सायलीला विचारते की नक्की काय काय लिहिलं आहे ते पाहू देत जरा. तेव्हा आता सायली, कल्पना, पुन्हा विमल या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करत असताना इकडे प्रिया मात्र घाबरलेली असते आणि ती विचार करायला लागते की या म्हातारीने तर सगळा विषयच बंद करून टाकला आहे. आता त्या प्रतिमाला सगळं काही आठवलं तर मला भीक मागायची वेळ येईल. थोड्या वेळाने प्रतिमाला सायलीने चहा आणून दिलेला असतो आणि त्यानंतर सायली प्रतिमाला सांगते की प्रतिमा, माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला की तुम्ही प्लीज आता चहाचा कप नंतर किचनमध्ये आणून ठेवाल का? नाही म्हणजे तिथे कोणी नसणार आहे. काय ना, मी यांच्यासाठी चिंचगुळाची आमटी करायला घेणार आहे ना, म्हणजे त्यांना खूप आवडते. उगाचच मध्ये असे आले परत तर मग काही गडबड नको ना व्हायला. तेव्हा आता प्रतिमा सायलीला समजून घेते. एकतर काही करून सायलीला प्रतिमाला किचनकडे खेचून आणायचं असतं आणि तिला सगळं काही आठवून द्यायचं असतं, परत त्या सगळ्याची ओळख करून द्यायची असते आणि त्यासाठी सायलीची स्ट्रॅटेजी असते. तेव्हा आता प्रतिमा सायलीला होकार देते. सायली खूप खुश होते आणि त्यानंतर आपल्या कामाला निघूनही जाते. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की जेव्हा आता प्रतिमा कप ठेवण्यासाठी बाहेर आलेली असते तेव्हा पटकन पुन्हा आणि कल्पना प्रतिमाला असं दाखवतात की जणू काही तिच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये. तर त्यानंतर विमलला विचारून सायली चिंचगुळाची आमटी करायला घेते. सायलीला सगळं माहिती असतं, सगळं येत असतं, परंतु मुद्दाम ती नाटकं करायला लागते की जेणेकरून प्रतिमाने स्वतः किचनचा ताबा घ्यावा आणि सगळं काही स्वतः बनवावं. त्यानंतर मुद्दाम सायली आता प्रतिमाकडे गुळाचे वाटे घेते आणि सांगते की विमलताई, मला वाटतं इतका गुळ पुरेसा असेल ना. जेव्हा प्रतिमा पाहते तर प्रतिमा पटकन सायलीकडे येते आणि तिला सांगते की इतका नसतो टाकायचा. त्यानंतर सायली प्रतिमाला सांगते की म्हणजे थोडाच टाकायचा आहे का? तेव्हा आता प्रतिमा स्वतःहूनच तिची स्पेशल डिश, तिच्या आवडीचा स्वयंपाक परत स्वतः करायला लागलेली असते. तर सायली निमूटपणे तिथे फक्त शेजारी उभी राहून तिच्याकडून सगळं काही शिकत असते आणि फोडणीचा जो घमघमाट सुटलेला असतो त्याने तर पुन्हा कल्पना त्यांना कधी एकदा प्रतिमाचं जेवण करतोय असं वाटायला लागतं. तर त्यानंतर प्रतिमा निघून जाते. तेव्हा आता सायली तिथे पुन्हा कल्पनाला सांगते की आपण पहिला टप्पा पार केला आहे. प्रतिमा त्या स्वतः येऊन आता हळूहळू सगळं करायला लागले आहेत. तेव्हा तिथे कल्पना सांगते की सायली, माझी खात्री आहे प्रतिमा एक एक करून सगळे टप्पे पार करेल आणि त्यानंतर तिला सगळं काही परत आठवेल. हे सगळं काही प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रिया खूप चिडलेली असते. सायलीने आता ज्या ज्या स्ट्रॅटेजी प्लॅन केल्या आहेत त्यानुसार प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवेल का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे.